त्रिरत्नाचं प्रतीक कोणतं? बुद्ध, धम्म आणि संघ. पण हे मध्ये जे प्रतीक दिसतं हे काय आहे? तर तो पंचशिलेचा प्रतीक आहे. पंचशील तुम्ही जो अनुसरता ना, त्या पंचशिलेचं प्रतीक म्हणून त्याला संबोधन आहे. आणि हे सिंह आहेत वरती. आता ही शिल्पांकना एवढी जबरदस्त काय, तुम्ही बाकीच्या ठिकाणी शिल्प बघाल आणि या शिल्पांमध्ये एवढं फरक काय? त्याचं कारण असं होतं की हे जे शिल्पांकन आहेत हे सम्राट अशोकांच्या नंतरच्या काळातली. सम्राट अशोकांच्या काळात इथं शिल्पांकनं नव्हती. हे ज्या वेदिका पट्टी आहे, त्याला ज्या वेदिका पट्टी म्हणतो आपण, इथे कधी काळी लाकडाच्या वेदिका पट्टी होती जेव्हा सम्राट अशोकांनी स्तूप बांधलेला. तर ह्या वेदिका पट्टी ज्या आहेत या रिप्लेस केल्या गेल्या. कधी? जेव्हा सम्राट अशोकांचा नंतरचा काळ झाला, मग तो कोणी केला? तर शुंग नावाचे जे राजे होते त्या काळातले शुंग आणि सातवाहन. सातवाहन मी काल सांगितले तुम्हाला कोणते राजे होते? सातवाहन हे आपल्या महाराष्ट्राला लाभलेले सगळ्यात इतिहासाला नोंद असलेले पहिले राज्यघराणं आहे. सातवाहनांचा कार्यकाळ चालू होतं इसवी सन पूर्व 230 ते इसवी सनाचं 220. किती काळ? इसवी सन पूर्व 230 ते इसवी सनाचं 220. जवळपास 450 वर्ष या महाराष्ट्रातील राजांनी भूप्रदेशावर राज्य केलं. सर्वात मोठ्या सम्राट अशोकांच्या मौर्य घराण्याचा पडाव झाल्यानंतर सगळ्यात मोठं आणि स्ट्रॉंग राज्य घराणं कुठलं होतं? तर तो महाराष्ट्रीयन राज्य घराणं होतं. आणि वी आर व्हेरी लकी दॅट वी बिलॉंग टू महाराष्ट्र. आणि त्या महाराष्ट्रातल्या राज्यांनी जे पण त्यांच्या घराण्यातले राजे होऊन गेले त्यांचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट गौतमीपुत्र सातकर्णी होता. याच्या कार्यकाळात मोठं विस्तारीकरण झालं बुद्ध धम्माचा. आणि याच राज्य घराण्याने हे जे तुम्ही आता बघता हे तोरणद्वार याला आपण म्हणतो, याला काय म्हणतो? तोरणद्वार. या तोरणद्वारांची निर्मिती झाली. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शिल्पांकनं आहेत. कुठे आहेत? लेण्यांवरती आहेत. लेण्या आपल्याकडे हजारोच्या संख्येने लेण्या आहेत. जवळपास जुन्नरमध्ये 450 लेण्या आहेत. नाणेघाटमध्ये सातवाहनकालीन लेणी ते सगळं बघायला मिळतं इथं. तर जुन्नरमध्ये 450 लेण्या आहेत. अशा जवळपास 1000 ते 1200 लेण्या एकट्या महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामुळे या तोरणद्वाराचं अंकन एका लेणीवर तुम्हाला दिसतं. ती कोणती लेणी तुम्हाला आता माहिती नाही. तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा ते तुम्ही सगळं रिलेट कराल. इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर हा तोरणद्वार तुम्हाला त्रिरश्मी लेणी इथं नाशिक आहे, जिला हे लोक पांडव लेणी म्हणतात. त्या एका लेणीच्या प्रवेशद्वारावरती हा तोरणद्वाराचा अंकन आहे. त्याच्यावर देखील शिल्पांकन आहे. आता ही शिल्पांकनं तुम्हाला आत्तामुखी आहेत जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. हे जे हत्ती आहेत, हत्ती पवित्र प्रतीक मानलं गेलेलं आहे बुद्ध धर्मामध्ये. या हत्तीच्या सुळ्यांमध्ये पोकळी जी दिसते त्याच्यामध्ये कधी काळी ओरिजिनल हस्तिदंत होते. आणि हे शिल्पांकन करणारे जे कोणी आर्टिस्टन्स होते हे सगळे इथले लोकल होते. आणि ते देखील हस्तिदंतावर काम करणारे आर्टिस्टन्स होते. त्याच्यामुळे ही जी शिल्पांकनं आहेत हे दिसत आहे तुम्हाला, सगळी ही जी शिल्पांकनं दिसत आहेत ही सगळीच्या सगळी शिल्पांकनं इथल्या स्थानिक जे हस्तिदंतावर कोरीव काम करणारे जे कोणी कारागीर होते त्यांनी तयार केले. त्याच्यामुळे एवढी बारकाईने, कारण ते लोक हस्तिदंतावर याच्यापेक्षा छोटं काम करायचे, दगडावरती त्यांना इझिली करायला होतं, त्यामुळे ते करतात. आता ह्याच्यावर म्हणणं काय आहे? हे सगळं म्हणणं आहे त्यांचं. हे सगळं म्हणतायत काय ना काय अर्थ आहे याचा, या सगळ्या गोष्टींचा अर्थ आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ना वारंवार झाड दिसेल, इथे झाड दिसेल, प्रत्येक वेळेला झाड दिसेल तुम्हाला. इथे जे सम्राट अशोक आहेत, हे सम्राट अशोक हे घोड्या रथात बसलेले आहेत. हे रथ आहेत आणि त्यावेळी रथ कसे होते ते दिसतात तुम्हाला. आणि हे प्रवास करतात हे लोक आहेत. सम्राट अशोक किंवा राजा कसा ओळखायचा, कसा ओळखता येतो मी कसं तुम्हाला सांगितलं. तुम्ही प्रत्येक वेळेला जो कोणी असेल त्याच्या डोक्यावर छत्र बघा. हे छत्र दिसते तुम्हाला है ना. तर तो राजा किंवा एखादा सम्राट असेल तेव्हा तो प्रतीक येतो. बुद्धांच्या सम्यक संबुद्धांच्या डोक्यावर देखील छत्र असतं प्रतीकातून जेव्हा येतं तेव्हा. तर इथे तुम्हाला इथे कुठल्याही पॅनलवरती बुद्ध दिसणार नाही. इथे बुद्ध दिसत नाही. ठीक आहे. एक एक तुम्हाला आता हे प्रत्येक उलगडून सांगणं एवढं काही सोपं नाही आहे. तर खूप मोठं आहे आणि 4 तोरणद्वार आहे. त्याच्यातले काही प्रतीक मी काही सांगेन. ठीक आहे. आता हे झाड कसंच आहे. इथे तुम्ही बघितलं तर इथे ढोल वाजवत आहे. ढोल वाजवणारे लोक दिसतात, वंदन करणारे लोक दिसतात. कशाला वंदन करतायत हे लोक सगळे? हा व्यक्ती काय आहे, त्याच्या हातामध्ये हार आहे, त्याच्यामध्ये हार आहे. आणि हा जो व्यक्ती आहे हे 4 व्यक्ती एका याला याच्याकडे तोंड करून बसलेले. हे सगळे या झाडाला तोंड करून आहे. आणि हा झाड म्हणजे सम्यक संबुद्ध. हा झाड म्हणजे सम्यक संबुद्ध. मला कसं कळतं?
तुम्हाला पण कळेल ते. आता मी जेव्हा सांगेन तेव्हा सम्यक संबुद्धांना ज्ञान कुठं प्राप्त झालं? बोधिवृक्षाखाली. तर तो बोधिवृक्ष हा आहे आणि त्याला वर छत्रावली आहे आणि या बोधिवृक्षाला वंदन करणारे हे लोक आहेत. ओके. खाली काय दिसते इथं? इथे एक खाली आसन दिसतं. तर सम्यक संबुद्धांनी जेव्हा बुद्ध गयेला जिथे अधिष्ठान केलेलं होतं तिथे कधी काळी सम्राट अशोकाने एक डायमंड थ्रोन दिलेलं होतं, वज्रासन दिलेलं होतं. त्या वज्रासनाचं प्रतीक म्हणून हा तो थ्रोन आहे आणि त्याला वंदन करणारे हे लोक आहेत. आता इथे पण तशीच लोक आहेत, पण इथं कुठे इथे तुम्हाला हे दिसतंय, काय दिसतंय? तर एक झोपडी वजा एक घर दिसतंय. ते म्हणजे सम्यक संबुद्ध प्रत्यक्षात जिथे राहायचे त्याला आपण काय म्हणतो? गंधकुटी. त्या गंधकुटीचं हे प्रतीक आहे आणि त्याला वंदन करणारे उपासक. असे हे वारंवार दिसतील तुम्हाला. हे हत्ती दिसतील, हे प्रतीकं दिसतील. हे फूल आहे, हे फूल देखील सम्यक संबुद्धांचं प्रतीक आहे. ते कसं? तर सम्यक संबुद्धांना पवित्र किंवा प्युरिटीचं साईन म्हणून तो कमळ ओळखला जातो. आता कमळाचा गुणधर्म काय आहे? तो चिखलात उगवतो. सांसारिक जीवनामध्ये खूप क्लिष्टता आहे. तो चिखल म्हणजे सांसारिक जीवन आहे, कमळ म्हणजे बुद्ध आहेत आणि त्या बुद्धाला कोणत्याही तृष्णा ज्या सांसारिक जीवनातल्या आहेत त्या शिवत नाही. तोच गुणधर्म कमळामध्ये आहे. तर काय? त्याला चिखल आणि पाणी कधी शिवत नाही. तसंच सम्यक संबुद्धांना या भावचक्रातले ज्या काही तृष्णा आहेत त्या कधी शिवू शकलेल्या नाहीत. त्याच्यातून ते बाहेर आहेत म्हणून ते लोक कमळाचं वारंवार ते अंकन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. असं हे सगळं आहे. हे जे तुम्हाला आता चांगल्या स्वरूपात दिसतं हे कधीही चांगल्या स्वरूपात नव्हतं. जॉन मार्शल म्हणून एका सरांचं नाव मी घेतलं. ते जॉन मार्शल इंग्रज अधिकारी होते. ते जेव्हा इथे आले तेव्हा हे सगळं